शुद्धोजी महाराज यांचं आगमन झालं आणि व्यास आसनावर शुद्धोजी महाराज बसले. परीक्षिताने पूजन केलं आणि पहिला प्रश्न परीक्षिताचा, हे गुरुदेव, ज्याची मृत्यू जवळ आहे त्याने काय करावं? प्रश्न फार गंभीर आहे. पहिलाच प्रश्न गंभीर आहे. हो, ज्याची मृत्यू जवळ आहे त्याने काय करावं आणि काय करू नये हे सांगा. शुद्धोजी महाराज वर्णन करतात, राजा, फार सुंदर प्रश्न केला. का? कारण की मृत्यू मानवाची शेवटची परीक्षा आहे. शुद्धोजी महाराजचा हा शब्द आहे पहिला. मृत्यू शेवटची परीक्षा आहे म्हणून तो सुंदर प्रश्न केला. कारण की ज्याची मृत्यू सुंदर आहे त्याचं जीवनही सुंदर होतं आणि ज्याची मृत्यू वाईट झाली त्याचं जीवनही काहीतरी वाईट होतं. शुद्धोजी महाराज बोलले, म्हणे परीक्षित, ज्याची मृत्यू जवळ आहे त्याने काय करावं तू प्रश्न केला म्हणून सांगतो. जीवभूतम सनातन. या ठिकाणी भूक आणि तहान या जीवाचे धर्म आहे. आपला धर्म कोणता आहे? या शरीराचा धर्म कोणता? कोणता? हिंदू शरीराचा धर्म. म्हणून म्हणतो धर्म धर्म करता अगोदर धर्म किसे कहते हैं. शरीराचा धर्म काय? शरीराला भूक लागते आणि ताण लागते, या शरीराचा धर्म आहे. जोशी महाराज खूप चांगले बोलून राहिले, खूप चांगले बोलून राहिले. याच्यापासून माया सोडा, त्याच्यापासून माया सोडा. मग शेवटच्या दिवशी हातात पाकिट द्यान का नाही द्यान? नाही महाराज तुम्ही म्हटलं तर माया घ्या सोडा, तर मग आता पाकिट. भूक आणि ताण या जीवाचा धर्म आहे. जीवाचा धर्म आहे. मग या ठिकाणी म्हणतात आत्माचा जन्म नाही आणि तेव्हा मग आत्म्याची मृत्यू कशी होणार? शुद्धोजी महाराज बोलतात काय, आत्मेला मृत्यू नाही आणि आत्मेला जन्मही नाही. मग जीवभूत सनातन म्हणून काय, शरीर क्षणाक्षणामध्ये मरतो, एकच वेळेस शरीर मरत नाही. आपण किती वेळा मेलो सांगा? अरे महाराज, जिवंत माणसाला काय मारता काय तू? शेवटची मृत्यू म्हणजे मृत्यू नाही. जीवनामध्ये आम्ही अनेक वेळा मेलो, अनेक दुसऱ्याच्या शब्दांनी मेलो. मृत्यू एकच वेळ असणार. म्हणून काय, आत्मा कधी मरत नाही. म्हणून गीतेमध्ये सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय, अंतकालेच मामेव स्मर मुक्ता कलेवर. गीतेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण बोलतात काय, शेवटच्या क्षणी हे अर्जुना, जो माझं सुमरण करतो त्याला मी सहज मुक्ती देतो, तो पापी जरी असला. काय म्हणतात गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण, अंतकालेच मामेव स्मर मुक्ता कलेवर. जो शेवटच्या क्षणी माझं नाव घेतो मी त्याला मुक्ती देतो. भगवंत म्हणतात. म्हणून सर्वात महत्वाचं काय, जीवनभर भजन करा नका करू, पण शेवटच्या क्षणी होटावर नाव आलं पाहिजे. मग काही काही बज्जत लोक म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताना शेवटच्या क्षणी नाव घेतलं म्हणजे ती मुक्ती देते, मग म्हणे खाऊन पिऊन मरा. अशी लोक आहे की नाही? खाऊन पिऊन मरा म्हणते, म्हणजे जीवनभर खाऊ, आम्हाला आमचं काय तर करू द्या म्हणते, मग घेऊ म्हणते त्याचं नाव. आहे की नाही? असे लोक आहेत नाही काय? सर्व काय तुमच्यासारखेच भटन काय? म्हणून काय
कित्येक लोक असं समजतात, खाओ पिओ आणि मजा करा, शेवटच्या क्षणी रामाचं नाव घेऊन घेऊ, मग राम ती विमान घेऊन येतील. या ठिकाणी आचार्य आणि वेदांतकारांनी याचा अर्थ काढला, अंतकालेचा अर्थ काढला. काय आचार्य म्हणतात, प्रत्येक क्षणस्य अंतः. अंत कधी आहे? क्षणाक्षणामध्ये व्यक्तीचा अंत आहे, क्षणाक्षणामध्ये अंत आहे. आणि जीवनामध्ये अंतिम वेळ कधी आहे हे सांगता येतच नाही. म्हणून म्हणतात काय, क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रात को जाने खिली न खिली, मलयांचल की सूची शीतल मन, सुगंध समीर चली ना चली. काय जीवन कसं आहे म्हणतात आपलं? आता वेदांताकडे जो क्षणभंगुर है जीवन की कलिका, कल रात को खिली न खिली. जीवन कसं आहे म्हणतात? एका क्षणाचं जीवन आहे, क्षणभंगुर. सांगता येत नाही. सांगता येते काय? यंदा मी बकबक केलं, पुढच्या वर्षी बकबक करायला राहतो किंवा नाही राहत, तुम्ही राहा म्हणा, तुमचं टेन्शन नाही. सांगता येते का? एका क्षणामध्ये काही होऊ शकते. म्हणून काय लोक विचार करतात, एखाद्याच्या घरापाशी चांगलं फुलाचं झाड दिसते आणि घर मालकीने विचार करते चांगल्या चांगल्या कळ्या लागल्या म्हणते, सकाळी आपण आंघोळ करून मस्त फुलं तोडून घेऊ म्हणजे सकाळी उगवते. बरोबर नाही का? रातच्या कळ्या. मग हे बिचारी मस्त झोपते सकाळी कळ्या तोडून. पण एक असते ना ते देवाच्या वरवाली, हा मग ते तिला माहित आहे हे 4 वाजता उठते काय म्हणजे आपण 3:30 तिच्या धाकट्यात. मग हे जाते तर ते कळ्याच राहते, फुलं अजून बनले नाही. मग हे काय करते विचार, आपण जर फुलाची वाट पाहू म्हणते तर ते उठून जाईल. मग काय करता, मग घेणं म्हणे काही फुलं काही कळ्या काही पाला, हा मग एक एक तोडते. काय म्हणते अशी नाही, दुसऱ्याच्या घरचं झाड आहे ना, आपल्या घरचं थोडी नाव आहे. लोक असंच आहे, स्वतःची गाडी हलकासा गड्डा वाचून असा चालते तो, आणि दुसऱ्याची गाडी 10 झटके जास्त देते. म्हणून असे बच्चत लोक आहे, म्हणून लोक देत नाही. असं आहे. असं आता त्या घर मालकीने विचार केला, सकाळी मी फुलं तोडेल, परंतु सकाळी तिच्या अगोदर ही बाई आली आणि तिने काय केलं, कळ्या तोडल्या, झाडाचे पाने तोडले, निघून गेली. शास्त्रकार वेदांतकार म्हणतात की रात्रीच्या कळ्या सकाळी उगवेल हे सांगता येत नाही. म्हणून शास्त्रकार म्हणतात, क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रात को खिली न खिली, मलयांचल की सूचल शीतल मन, सुगंध समीर चली ना चली. कली काल कुटार लिए फिरता, तन पे नम्र चोट झिली न झिली, अरे रटले हरि नाम ओ रसना, अंत काल हिली ना हिली. वेदांतकार म्हणतात काय, प्रत्येक क्षण आपला अंत वेळ आहे. म्हणून कळी उद्याला उगवेल हे सांगता येत नाही. आणि शेवटच्या क्षणी आपली जी जीभ आहे ना, जीभ हिला रसना म्हटलाय शास्त्राच्या भाषेत. काय म्हटलं हिला? रसना. रसना म्हणजे पाहिजे नाही तर तो रसना नाही होय. हा मी बोलतो काय लोकायला आठवते काय, रसना जिभेला म्हणतात. जरी आपल्या पोटात जाते पण खायला कोण मागते? ही रसना. हा लोय रसना हिच्यात. बरं झालं म्हणते हिला हाट नाही आहे, हाट नाही तर किती कडक राहिली असती काजी ना. चांगलं आहे. रटले हरिनाम हरि रसना, फिर अंत समय हिली ना हिली. म्हणून जे करायचं आहे ते आज करून टाका, उद्याला करू, उद्याला होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. आज आपली जीभ हालते,
आपले पाय चालू शकतात. म्हणून आज मंदिरामध्ये या, कथा ऐकून घ्या किंवा भगवंताचं नामस्मरण आपल्या घरी करा. पण उद्याचं सांगता येत नाही. जर तिनं विचार केला मी जागेवरच बसतो अकळल्यासारखं, तर मग काय करा, मग काय काय म्हणून त्यासाठी शास्त्रकार वेदांतकार या ठिकाणी म्हणतात काय, अरे क्षणाचाही दुरुपयोग करू नका आणि कणाचाही दुरुपयोग करू नका. एका क्षणाचाही दुरुपयोग करू नका, कारण की एक क्षण महत्वाचा आहे, एक क्षण महत्वाचा आहे. आणि कणाचाही म्हणजे अन्नाचा एका कणाचाही दुरुपयोग करू नका. क्षणाचा जर दुरुपयोग केला तर अधोगतीला जावं लागेल, आणि कणाचा जर दुरुपयोग केला तर पुढच्या जन्मामध्ये भिकारी म्हणून जन्माला यावं लागेल. सांगा. आणि आपलं कसं चालू आहे, आपला तर क्षणाचाही दुरुपयोग आहे आणि कणाचाही दुरुपयोग. घरचा बुवा म्हणते एवढी खिचडी काय टाकतो, राहू दे ना, उरली तर टाकून देऊ बाहेर, असं उरली तर टाकून देऊ, गायला लावून देऊ, कुत्र्याला लावून देऊ, असंही नाही, टाकून देऊ, फेकून देऊ. आणि इकडे म्हणते गजानन बाबा, गजानन बाबा. आणि गजानन बाबानं काय शिकवलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते लक्षात नाही घेत. म्हणून काय, ज्याने ज्याने अन्नाचा दुरुपयोग केला ते या जन्मामध्ये येऊन भीक मागत आहे. म्हणून अन्नाचा दुरुपयोग करू नका. गजानन बाबाने काय सांगितलं, बंकटा हे अन्न उकरड्यावरला जरी असलं तरी ब्रह्मच आहे, तरी ब्रह्म आहे. याने पोटाची खाळ बुजवल्या जाते. म्हणून आपण गजानन बाबाचे भक्त आहोत. म्हणून प्रण करा की आम्ही कणाचा आणि क्षणाचा दुरुपयोग करणार नाही, करणार. म्हणून काय, कसं आहे, खरोखर क्षणाचा आणि कणाचा दुरुपयोग करू नये. आणि जर याच्याबद्दल तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर एखाद्या वेळेस काय करा, आपली अमरावती नगरी आहे, या ठिकाणी भिकारी फार राहतात. आणि माहित आहे आपले लेकरं जेव्हा काही ऍक्सिडेंट वगैरे खातात आहे की नाही, त्याचे कफ असे फेकतात ना बाहेर डस्टबिन मध्ये, आणि ते भिकाऱ्याचे ते लेकरं असतात का नाही, ते लेकरं त्या ठिकाणी येतात डस्टबिन पाशी, ते डस्टबिन हिसकतात आणि त्याच्यातले ते ऍक्सिडेंट वगैरेचे पाकिट वगैरे काही असे कफ असतात ना, ते कप काढतात आणि त्याला चाटतात. माहित आहे आपल्या लेकरांनी फेकून दिलं, परंतु ते भिकाऱ्यांचे लेकरं त्या डस्टबिन मधून त्या प्लेटा काढतात. त्याला काही चिपकलं असेल नाश्त्याचं तर त्याला जीभ लावून खातात. म्हणून काय त्याच्यामध्ये आपल्याला आपली बहीण किंवा आपला मुलगा, आपली मुलगी त्या क्षणी त्या ठिकाणी जर राहिली असती तर आपण त्यांना डस्टबिनच्या आतमधलं ऍक्सिडेंट चाटू दिलं असतं काय, चाटू दिलं असतं काय, नाही ना. ते त्यांचे कर्म आहे म्हणा, काय हरकत नाही. परंतु काय, दुसऱ्यामध्ये स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच भक्ती संपुष्टी येईल. या जन्मामध्ये कणाचाही दुरुपयोग करू नका, कारण की जे भेटलं भाग्याने भेटलं. आजकालचे लेकर एवढे शिक्षण घेत आहे परंतु संस्कार अजून आले नाही. घडोघडी आपल्या आईला शिवी देतात, फेक तिकडे तुझी भाजी, तुला हेच करता येते काय, दुसरं करता येत नाही काय, मी खात नाही, बळबळ करतात ताटावर. म्हणून काय, माझे गुरुदेव माझे वडील नेहमी सांगायचे, बेटा जे तुला आवडत नसेल ते खात जा. का बाबा, बेटा आज आपल्याला आपल्या भाग्याने एवढं तरी भेटलं, उद्याचं भाग्य कोणाला काय माहित, उद्याला खायला भेटेल किंवा नाही भेटेल. म्हणून क्षणाचा आणि कणाचा दुरुपयोग बेटा करू नको. तुमचे भाग्य आहे, लेकरांचे भाग्य आहे की आज त्यांना सर्व लवकरात लवकर भेटून राहिलं. इकडे संपूर्ण जीवन गेलं, म्हातारे झाले तेव्हा कुठं घर झालं.
भाग्यवान आहे लेकर, आहे ते घर भेटून राहिले, आहे त्या प्रॉपर्ट्या भेटून राहिल्या, परंतु त्यांना एकच निवेदन आहे की तुम्ही तरी आता क्षणाचा दुरुपयोग करू नका. हे 40 वर्ष तुम्हाला फुकट भेटले, फुकट 40-50 वर्ष कमावता म्हातारे झाले मायबाप. म्हणून काय क्षणाचा दुरुपयोग आणि कणाचा दुरुपयोग करू नका. माझ्या गजानन बाबाने एकच सांगितलं, तोच दिवस आपण साजरा करतो, प्रगट दिवस. बंकटाने चांगलं ताट वाढून आणलं, बाबा हे घ्या. अरे गजानन बाबाने काय केलं, संपूर्ण ताटातले पक्वान एकात केले आणि बोलले, बंकटा ही तुझी मायेची पोळी, हा तुझा प्रेमाचा भात, सर्व मी एकात करतो म्हणे. सर्व एकात करून गजानन बाबांनी तो ग्रास खाल्ला. मायेची पोळी, ममतेचा भात. सर्वांना जर एकात केलं तर कसं होईल बंकटा. आणि तेव्हा कुठं बंकटाला ओळख झाली का व्यक्ती कोणी साधारण नाही, दिव्य पुरुष आहे. आणि तो दिवस म्हणजे आमचा प्रगट दिवस. आणि आम्ही भंडारे करतो, काले करतो, पण त्याच्यात आम्हाला अजून समजलं नाही. सारा प्रसाद पुऱ्या मंडपात असते हो. भंडारे कुकडे होत आहे, अन्नाचा कुकडे दुष्परिणाम होऊन आला. म्हणून ज्या भगवंताला आपण मानतो त्या भगवंताचे संदेश काय तेवढं लक्ष द्या. म्हणून अन्नाचा दुरुपयोग करू नका, क्षणाचाही दुरुपयोग करू नका. का तुमच्या एका अन्नाने एका भिकाऱ्याचे पोट भरते. जो क्षण का दुरुपयोग करता है उसका मरण बिगड़ता है, और जो कण और क्षण दोनों का सदुपयोग करता है उसका जीवन मंगलमय होता है. मंगलमय जीवन झालं पाहिजे आपलं. म्हणून शुकदेवजी महाराज म्हणतात, घाबरू नकोस हे परीक्षित, तू घाबरू नकोस. तू क्षणाचा सदुपयोग घेतला म्हणून काय केलं पाहिजे काय नाही मी तुला सांगतो. सृष्टी उत्पन्न ही कथा सांगितली आणि पुढे गेले वराह अवताराकडे. या वराह अवताराची कथा एका क्षणामध्ये तुम्हाला सांगतो. वराह अवतार, मनु महाराज यांच्याकडे ब्रह्माजीच्या प्रार्थनेवरून पृथ्वी याला राक्षस लोक रसातलामध्ये घेऊन गेले. म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेवाने नारायणाची आराधना केली आणि भगवान नारायणाने अवतार घेतला पाण्यामधून पृथ्वीवर आणण्यासाठी. आणि त्या अवताराचं नाव सांगितलं वराह अवतार. बोल वराह भगवान की. आपण कथा ऐकलेली आहे, आपल्याला कथेकडे जायचं नाही आहे. कथेतला वेदांत पाहायचा आणि सिद्धांत मध्ये आपल्याला आणायचं. आता या ठिकाणी शब्द आला हिरण्याक्ष. हिरण्याक्षाचा उद्धार वराह भगवंताने केला. म्हणून हिरण्याक्ष या शब्दावर थोडं आपण लक्ष देऊ. हिरण्य म्हणजे काय? हिरण्य म्हणजे श्री सूक्त तुम्ही वाचला असेल तर त्याच्यात आपल्याला ऐकायला मिळेल. काय श्री सूक्तामध्ये सांगितलेलं आहे, हिरण्य पैशाला म्हणतात, हिरण्य सोन्याला म्हणतात. हिरण्यमयी लक्ष्मी जातो वेदो मावह. श्री सूक्तामध्ये म्हणजे नाव काय? हिरण्याक्ष. आणि हिरण्य कशाला म्हणतात? पैशाला म्हणतात. एका अर्थात पैशाला म्हणतात. आणि अक्ष, अक्ष कशाला म्हणतात? अक्ष बिचारे अक्ष हे आपले रुद्राक्ष. तिथे अक्ष आला नाही काय? रुद्राक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातून पडलेलं असू त्याच्यापासून तयार झालेला एक फळ, त्याचं नाव काय? रुद्राक्ष. सरळ आहे. मी तिकडे एमपीत गेलो तर तिथं मला फळ दिले, फळ रुद्राक्षाचे झाडाचे काढून दिले असे ताजे ताजे. भागवतार चढवले ते मी घरी आणले. आता गावाला इथे यायच्या वेळेस मी ते फळ असं खोललं तर हे म्हणे काय करता म्हणे. मी आपलं काही नाही पाहू म्हटलं याच्यात असली नकली काय तर म्हटलं पाहू म्हटलं थोडंसं.
म्या टाकला तो पाण्यात, फळातून काढला रुद्राक्ष पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्यावर तो खालचा खालीच राहिला, डुबला. म्यातलं ह्या खरं आहे. ते म्हणे मग का मग ते पैशाले घुमते ते असं घुमते. म्याला हे मानसिकता होय. काय होय? मानसिकता होय. फिरवाच आहे काय? मी फिरून देतो, कोणताही दाना आणा मी फिरून देतो. काय कठीण आहे काय? मी एक निंबू तयार करतो, 5-50 माय मंत्र म्हणतो आणि सळकीवर ठेवतो. ते निंबू एक मोटरसायकल सोबत लावा. मोटरसायकल वाल्याला म्हणा ते निंबू पकडून दाखवा. मी बसला इथं. हो पक्का गुरुचा चेला. हो तुम्ही म्हणा महाराज हातातून अंगार काढून द्या. हा मी कुठं गेलतो का जंगलातच बसलो होतो मी. आता तिकून आलो मी डायरेक्ट अमरावतीत तुमच्या. हा तिकडे गेलो तुम्ही, जांभूळच्या झाडाखाली बसलो होतो. जांभूळा खा. अंगारा पाहिजे का? अंगारा महाराज अंगारा मी काढून देतो. मी इथंच बसलो. एक बाई आली माझ्याजवळ, ते तिचं काहीतरी होतं. ते काय म्हणते मला, महाराज म्हटलं बोला. भज्या काढू काय? भज्या काढणारी होती घरी नाही, अशीच काढी जातो ना, अशी देऊन दे. लोय भेटते भजे वडेवाले लोक. हा एकच भजा आहे काय तो जलाल खेळाचा? लय भजे आहे. तर म्या तिला म्हटलं मला भजा नाही पाहिजे, वडा असं तर ते म्हटलं जलाल खेळाचा. ठेवून ते वडे नसते आमच्याजवळ, भजा असते. मॅल पण मी खात नाही ना म्हटलं भजा. देऊ काय? मॅल तुला पाहिजे का पेढा गिडा काही सांग, मी देतो म्हटलं तुला. ठेवून जास्त बोलतो तू मला, म्हणून तर लोक बोलावते. बळबळ्या लेकरं असलं तर घरात ते चांगलं लाडाचं असते की नाही. मला तसं झालं म्हटलं मावाला. मग तुला आदर करता येत नाही म्हटलं. आदर तर मला येते. ते काय पेढा देऊ काय? मला जाऊ दे, काही दे म्हटलं. तू मोकळी निघ होय म्हटलं इथं. ते इकून तिकून मंदिरात गेले. काल्याचा दिवस होता, तिथं मंदिर होतं. ते मंदिरात अशी आली फिरू मला का अशी हात करे. मी आता का आपड थापड करत घे म्हणे. काय पेढा घे म्हणे. पेढा मला बर ते येड्याले पेढा दे म्हटलं. तिनं असं केलं, दिला हातात पेढा. मी पेढा उचलला. मी एक शिकलो, चिंतन करा. फक्त मी चिंतन करत राहायचो. मी तो पेढा पाहिला. पेढ्याले साखरेचे दाणे होते, 2-3 पोह्याचे पानं चिपकले होते. म्यारला पेढा कालातल्या गंधातला होय काय? ते म्हणे जास्त बोलू नको. म्याला बिचारे तू मंदिरात गेलती, ते टोकरी तिथं भरले आहे म्हटलं, त्याच्यातला पेढा होय. याले दाणे साखरेचे लागले, पोह्याचे पानं चिपकले आहे. घेऊन घे म्हणे चुपचाप, तुझं भलं होईल. मला बरं आहे म्हटलं. आण पेढा, फुकटाचा पेढा खाऊन टाकतो. त्या खाल्ल्यानं काय होतं? कायच होत पेढा. म्हणून मला काय म्हणायचं आहे, मी आता तिकडे सांगून आलो. मला पुढच्या वर्षी म्हटलं तुमच्या गावातील मंत्रानं होम पेटवतो म्हटलं मी. मंत्रानं बाकू मजा काय काय? मी मंत्रानं होम पेटवायचं आहे काय? मला बोलवा. फक्त पेटवायचे 51,000 ते 1,00,000 पेटवायचे. हा मला पेटवणं येते, विजवणं नाही येत पाहिजे. मग हे काय? हे सर्व खेळ आहे. खेळ हे सर्व खेळ आहे. अंगारा काढायचा आहे. मी शिकवतो तुम्हाला, शिकणार. माझं फार इच्छा होती की आता ह्या भागवता वगैरे सर्व बंद करून द्यायच्या. बस तिकडे म्हटलं एखादा झोपडं बांधून झोपड्याचे महल तयार करून घेऊ. काय लोकांना हेच पाहिजे आजकाल. लोक म्हणते चमत्काराला नमस्कार. चमत्काराला नमस्कार. शास्त्राची भाषा नाही. शास्त्राची भाषा नाही चमत्काराला नमस्कार. का? चमत्कार तो गारुडी भी करताय भैया. ही काय खेळ आहे? खेळ. निंबूला काही मंत्र लागते काय? तुमच्या हातचे पड. सल्फर ऍसिड घ्या, इंजेक्शन मध्ये भरा. इंजेक्शन आलं त्या निंबूच्या आतमध्ये टोचा. ते सल्फर ऍसिड निंबाच्या आतमध्ये गेल्यानंतर, निंबू म्हणजे आम्लतत्व,
आणि हे सल्फर ऍसिडचं तत्व तर दोघांचं तत्व एक झालं म्हणजे ते त्या ठिकाणी उतू येते, एवढं उतू येते, भयानक उतू येते आणि त्याचं आवरण असते जाळं, निंबाचं आवरण जाळ आहे. मग आतल्या आत त्याचा दाह निर्माण होतो, तो दाह असा निर्माण होतो की ते निंबू असं तळतळ उड्या मारायला लागतात. मग लोक म्हणते वारे जोशी महाराज हे असं चालू आहे सर्व, म्हणून म्हणतो मी खेळ मांडला मांडला सर्व खेळ आहे. एका ठिकाणी नाही म्हटलं रातभर असं दुपारनं घेऊन उभा राहतो, रातभर हा राहू काय उभं रातभर, फक्त पैसे पाहिजे मले, फुकटात नाही. फुकटाचा खेळ लोकायले सस्ता वाटतो, पैसे घेतलं का बरं वाटते लोकायले. हा खरंच ना काकू, मी शिकलो कोरोनापासून. हा एमपीत गेले म्हणजे मग पहा मज्जा मज्जा असते तिकडे. तिकडले लोक म्हणते किती घेता, मला आम्ही घेतोच घेतो. तिकडे असं बजेट नाही आहे, तिकडे वृंदावन शास्त्री काय काय कुठून कुठून लोक येतात त्या ठिकाणी कथा असतात. म्हणून काय सरी फसवाफसवी चालली आपल्या त्याच्यामध्ये जायचं नाही. अक्ष म्हणजे डोळा, हिरण्य म्हणजे पैसा. वेदांतकार म्हणतात अरे परीक्षित, संपत्तीमध्ये संतोष माना, संपत्तीमध्ये संतोष का, कारण की जेव्हा डोळ्यामध्ये पैसा येतो तेव्हा व्यक्ती आंधळा होतो. आंधळा पैसा आला म्हणजे आंधळा नाही होत काय, आंधळा. पैसा अति आला म्हणजे व्यक्ती आंधळा होतो. अक्ष म्हणजे डोळा आणि हिरण्य म्हणजे लोभ म्हणजे पैसा. ज्याच्या डोळ्यामध्ये धनाचा पैशाचा वासनेचा लोभ आहे तो राक्षस आहे. राक्षस कोण आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये लोभ आहे, लोभ तो राक्षस आहे. ह्या 16 हिरण्याक्ष, आता मोजा किती राक्षस आहे. पटलं, ज्याच्या डोळ्यामध्ये पैसाच पैसा आहे. अर्थ काय, अक्षिणी हिरण्य यशश्च हिरण्याक्ष. हिरण्याक्ष लोभाचं स्वरूप आहे, लोभ आहे त्या डोळ्यामध्ये. म्हणून आपण हिरण्याक्ष बनू नका, डोळ्यामध्ये लोभ ठेवू नका, लोभ फक्त भक्तीचा ठेवा. म्हणून या ठिकाणी जीव जेव्हा लायक होतो तेव्हा भगवंत दर्शन देतात आणि हिरण्याक्षचा वध त्या ठिकाणी झाला. आणि पुढची कथा आता ध्रुव चरित्राकडे आपल्याला जायचंय. भगवंताचं छोटंसं भजन करू आणि पुढची कथा आपण श्रवण करू. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. नगरी हो अयोध्या सी, नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के वहाँ मेरा ठिकाना हो. नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो. नगरी हो अयोध्या सी, रघुकुल सा घराना हो. चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो.
लक्ष्मण सा भाई हो कौशल्या माई हो लक्ष्मण सा भाई हो और कौशल्या माई हो तुम जैसा मेरा रघुराई तुम जैसा रघुराई हो और चरण हो राघव के वहाँ मेरा ठिकाना हो और चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो नगरी हो अयोध्या सी रघुकुल सा घराना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो और चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो त्याग भरत जैसा वो त्याग भरत जैसा सीता सी नारी हो वो त्याग भरत जैसा सीता सी नारी हो लव कुश के जैसी संतान हमारी हो लव कुश के जैसी संतान हमारी हो नगरी हो अयोध्या सी रघुकुल का घराना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो और चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो नगरी हो अयोध्या सी रघुकुल सागराना हो नगरी हो अयोध्या सी रघुकुल सागराना हो चरण हो राघव के मेरा ठिकाना हो चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो जहाँ मेरा ठिकाना गाव कसं पाहिजे गाव कसं पाहिजे अयोध्येसारखं पाहिजे योद्धाना भाऊ ती इथे अयोध्या भाऊ कसे पाहिजे भाऊ कसे पाहिजे माझ्या भावासारखे पाहिजे हा लक्ष्मणचा भाई असला पाहिजे हा आजकाल कसं आहे तुले तर रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते सगळा भाऊ म्हणून राहिला काय कथा ऐकतात काय कीर्तन करतात काय दिवे दिवे लावतात देवाजवळ वाईट वाटते हो पण काय करू एक दिवस मला मरायचं आहे देवाजवळ जायचंय मग तिथं काय मी सांगू घर कसं पाहिजे अयोध्यासारखं पाहिजे गाव पाहिजे लक्ष्मणासारखा भाऊ पाहिजे सीतेसारखी पत्नी असली पाहिजे रामासारखा पती असला पाहिजे
नाही तर 7 फेऱ्याच्या वेळेस मोठे वचन, आजकाल तर मोठी गंमत आहे. महाराज वचन सांगा, वचन. मी म्हणतो माय जोडी मी सांगतो वचन. वचन हा पहिला वचन काय? हा तुमच्याकडे अर्धांगी म्हणून येणार आहे, म्हणून आजपासून जगाची सुंदरता आपल्या पत्नीच्या सुंदरतेला पाहून जगाची सुंदरता नश्वर आहे. अर्थ काय म्हणजे या जगात आता फक्त तुझी पत्नी सुंदर आहे, बाकी सर्व असुंदर आहे. सांग कबूल आहे काय तुला? तिथं चेक करा त्याला कुठे चेक करला तिथं. खोटं बोलतो मी? तुम्ही समजदार आहात, माझ्यापेक्षा समजदार आहात म्हणून सांगतो. रामासारखा पती असला पाहिजे, सीतेसारखी पत्नी असली पाहिजे आणि घरानं रघुकुळासारखं असलं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असत तर दोन्ही हात उचला, नसन वाटत तर खाली साजरं होते, काही हरकत नाही. गजानन बाबा पाहिजे ज्याच्या हातवर त्याचं अयोध्येसारखं घर. नगरी हो अयोध्या सी, नगरी हो अयोध्या सी, रघुकुल का घराना हो, रघुकुल का घराना हो. शरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, जहाँ मेरा ठिकाना हो. सरयू की धारा हो, सरयू किनारा हो, निर्मल सी जलधारा हो, निर्मल जलधारा हो. और दशरथ के जैसा हनुमान तुम्हारा हो, जैसे परिवार हमारा हो. बोल श्याम रामचंद्र भगवान की जय, योगीराज गजानन महाराज की जय. जय श्री राधे. घर कसं पाहिजे असं पाहिजे का नाही? आणि भागवत जर कथा असली तर सोबतचे लोक कसे पाहिजे? याच्यासारखे पाहिजे. ओ शुभम, मग सोबतचे लोक असे पाहिजे तेव्हा कथा चांगली होते. नाही तर मग काही असे पाहिजे. महाराज टाइम झाला नाही का आता? हा असे राहते. पण इथं प्रफुल्लित कसं आहे? काम प्रफुल्लित. घरही तसं पाहिजे, दारही तसं पाहिजे. पण या व्यासपीठावर लोक असे पाहिजे, बाबू साऊंड असंच पाहिजे. हा हा नाही कॅमेऱ्याचा तुमच्यासारखा वैष्णवाला पाहिजे. बरोबर नाही का? नाही ऐकणारे तुमच्यासारखे पाहिजे, तेव्हा कुठं काम जमते. तेव्हा कुठं आपलं काम जमते. म्हणून या ठिकाणी म्हणतात शुकदेवजी महाराज परीक्षित. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. मनु महाराज यांचे 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव सांगितलं प्रियव्रत आणि दुसऱ्या मुलाचं नाव उत्तानपाद. आणि उत्तानपाद या राजाची कथा या ठिकाणी आलेली आहे. नाव आहे उत्तानपाद. शब्दामध्ये अर्थ भरलेला आहे. अथात कीर्तये वंश पुण्य कीर्ते कुरुद्वः स्वयंभुव शापी
मनोहर रेषांश जन्म. राजा उत्तानपाद. आणि या राजाला 2 पत्न्या आहेत. 2 पत्नीचे नाव सांगितले. एका पत्नीचं नाव सुनीती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव सुरुची. उत्तानपाद नाव आहे, नावामध्ये अर्थ आहे. पाद म्हणजे पाय आणि उत्तान म्हणजे उलटा. अर्थ काय झाला? जो उलटा टांगलेला आहे त्याचं नाव उत्तानपाद. शास्त्रकार म्हणतात प्रत्येक जीव जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या आईच्या पोटामध्ये उलटाच टांगलेला असतो. पोटामध्ये जीव कसा आहे? उत्तानच आहे की नाही? उलटा टांगलेला आहे ना. जन्म झाल्यानंतर लग्न झालं. आता कसं झाला? कसंही सरळ झाला होता, पण काय पुन्हा उलटा झाला. तुम्ही म्हणाल महाराज आता कसा उलटा? शास्त्रकार म्हणतात, वेदांतकार म्हणतात, एक पती आहे, पत्नी त्याला बनते, अहो तुमच्या आईला 2 गोष्टी सांगा. मी कोणतेही काम करते तर ते मनामनात बोलते. पती म्हणतो ठीक आहे समजावतो. पती आईकडे गेला, बोलू की नाही बोलू? मन घाबरत आहे. का? हिने मला जन्माला घातलं, हिने मला शिकवलं आणि हिला मी काय शिकू? मुलगा काहीच बोलला नाही. आई हा बेटा काही नाही. प्रश्न हा आहे त्या मुलाने कोणाला समजावं? पत्नीला समजावतो तर पत्नी एकच म्हणते, काय मी चालली. आणि काय शब्द वापरतात? एवढं तुम्हाला तुमच्या आईचं हित होतं तर मग तुमच्या आईसोबत लग्न काय नाही केलं? वाईट बोलतो. अजून कोणत्या थरावर जाल? अजून कोणत्या थरावर जाल? याला शब्द म्हणतात, याला संसार म्हणतात. शुकदेवजी महाराज म्हणतात प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये आल्यानंतर उलटा टांगलेला आहे. आईला बोलावं की पत्नीला बोलावं समजत नाही आणि त्याच्यात त्याचं जीवन निघून जाते. जीवनभर अटकलेला असतो, परंतु त्या घरातल्या मालकाच्या डोळ्याकडे कोणीच पाहत नाही. कोणीच पाहत नाही. कोणाला समजावं? जी आपल्या परिवाराला, आपल्या आई वडिलाला सोडून आली तिला समजावं काय? आपल्यावर भरोसा करून ते आपल्या घरात आली तिला समजावं ठीक आहे, पण आईला समजावं. तिने जन्माला घातलं, जेव्हा आपल्याला समजत नव्हतं तरी तेव्हाही तिने आपल्याला समजवलं नाही. आपण बिछाना ओला केला, तिला राग आला नाही. तिने दुसरा बिछाना आणून अल्लग टाकलं नाही किंवा अल्लग खोलीत टाकलं नाही. कोणाला समजावं? परीक्षित. प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये आल्यानंतर उलटाच टाकलेला आहे आणि उलटा होत तो उलटाचा सरळ कधी झालाच नाही. आणि सरळ जर व्हायचं असेल तर हरिनाम रचना, हरिनाम रचना, भगवंताचं नाव या संसारातून आपल्याला सरळ करू शकते. अन्यथा आपण उलटेचे उलटेच राहू. म्हणून या ठिकाणी शास्त्रकार वेदांतकार म्हणतात पहिल्या पत्नीचं नाव आहे सुनीती. सुनीती शब्द चांगला आहे, नावही गोड आहे. सुनीती. सुनीती कशी आहे? सुनीतीमध्ये सद्गुणाची खाण आहे. सुनीती कशी आहे? सद्गुणाची खाण. एवढे सुंदर गुण तिच्यामध्ये भरलेले आहे, परंतु सुंदरतेची खाण असल्यानंतर एक विषय कमी आहे. ज्या ठिकाणी सद्गुण आहे त्या ठिकाणी सुंदरता भेटणार नाही. वाईट नका वाटून घेऊ. शास्त्रकार वेदांतकार म्हणतात सुनीता गुणांनी सद्गुणांनी भरलेली आहे, परंतु काय आहे? सुंदरतेचा अभाव आहे.
सुंदरतेचा अभाव आहे. आणि सुरुची हिच्यामध्ये राजाचं मन फसलेलं आहे. का? कारण की शरीराने फार सुंदर आहे, परंतु सुंदरता असल्यानंतर सद्गुणाचा अभाव आहे. सद्गुणाचा अभाव आहे. मग नाव चांगले ठेवून काय फायदा? ज्या नावात तथ्यच नाही असे नाव ठेवून काय फायदा? बरोबर नाही काय? नाव जसं आहे तसं माणसानं वागलं पाहिजे. गाव जसं आहे तसं व्यक्तीने कुठेही गेल्यानंतर राहिलं पाहिजे. आणि आपल्या माय बापाचं जे नाव आहे आपल्या माय बापाच्या नावासारखं राहिलं पाहिजे. त्याला माणूस म्हणतात. तो माणूस म्हणून वेदांतकार म्हणतात काय राजाचं मन सुंदरतेमध्ये फसलं. सुंदरतेचा मोह राजाला झाला. आणि ज्या ठिकाणी सुंदरतेचा मोह होतो त्या ठिकाणी विवेक सद्बुद्धी टिकत नाही. सद्बुद्धी टिकत नाही. ध्रुवाची कथा आहे. म्हणून शास्त्रकार म्हणतात डोळे दोन प्रकारचे आहे. एक बाहेरचे डोळे आणि एक आतले डोळे. जिभ ही आपल्याला दोन जिभ आहे की नाही आहे? ओ बिचारा खरंच आहे, दोन जिभ आहे. हा, दुसरी जर पाहायची असेल तर सकाळी ब्रश केल्यानंतर बेटा दुसरी जीभ तेव्हा दिसते, भेटते ते आपल्याला भेट करायची असेल तर. दोन जीभ आहे. आतले डोळे आहे, बाहेरचे डोळे आहे. बाहेरचे डोळे चर्मचक्षु आहेत, बाहेरच्या चामड्याला पाहतात. पण आतले जे चक्षु आहे त्याला ज्ञानचक्षु असं म्हणतात. म्हणून जगाला जर पाहायचं असेल तर आतल्या डोळ्याने पहा. वेदांतकार म्हणतात जगाला कसं पाहायचंय? आतल्या डोळ्याने पहा. आम्ही आतल्या डोळ्याने पाहत नाही, बाहेरच्या चर्मचक्षुने पाहतो आणि चांबडच नसणार. काय पाहिलं आम्ही? एका गावात गेलो तर एका गावात गेल्यानंतर त्या गावच्या बाया मलेच म्हणते सर्व म्हणे महाराजजी म्हटलं बोलाजी तर म्हणे महाराजजी मागच्या वर्षी आलते, तुमची हालत म्हणे चांगली होती, जाळे होते, यंदा पतले झाले, तुमचे तर काही प्रश्न नाही ना असे? हा मले देव सांगते असे प्रश्न आहे म्हणे. म्हटलं काकू म्हटलं सांगू तुम्हाला? म्हटलं ते शरीराचा फरक नाही आहे. मग कायचा फरक आहे? म्हटलं फक्त माझ्या भागवता चालू होत्या. म्हटलं 2-4 भागवता केल्या मग मला पाहिजे म्हटलं तुम्ही. मग फिरा लागते म्हटलं इकडल्या तिकडे. आपण कशासाठी आलो? आपण तत्व घेण्यासाठी आलो. मला काकू मी पतला हो की जाडा हो, तुला काय घेऊन देणार? बरोबर आहे ना? म्हणून काय चर्मचक्षुने मला पाहू नका, चर्मचक्षुने संसाराला पाहू नका, ज्ञानचक्षुने पहा, जग सुंदर दिसेल. ज्ञानचक्षुने जो पाहतो त्याला सुंदरता संसारामध्ये दिसेल. का? मानव स्वप्न को देखता है तब बाहर की आंखें बंद होती है. आतले डोळे कधी उघडतात? जेव्हा व्यक्ती स्वप्नामध्ये झोपतो ना तेव्हा आतले डोळे उघडतात. पहा तुम्ही, आपण आतल्या डोळ्याने पाहतो आपण उडून राहिलो, दिसत नाही का? कधी कधी उडता उडता पाहिजा, जास्त नका उडू. पण उडते ना माणूस स्वप्नात. आज पाहिजा मी दिसून तुम्हाला स्वप्नात जे दिसते ते खरं असते. आपल्याला उडता येते. उडता येत का आपल्याला? आपण उडू शकतो, पण काय आहे आपण विसरून बसलो आपली शक्ती. असं मी उडून नाही दाखवत म्हणा कोणाला. राजाचं मन सुरुची राणीमध्ये फसलेलं आहे, सुरुचीच्या अधीन झाले. सुनीतीचा त्याग केला आणि सुनीतीचा त्याग केला. सुनीतीने राजमहल सोडलं. कशासाठी? सुनीतीला संतान नाही, त्याच्यासाठी राजाने दुसरं लग्न केलं सुरुची सोबत. पहिली पत्नी जंगलामध्ये वनामध्ये झोपडीमध्ये राहते. शुकदेवजी महाराज म्हणतात परीक्षित दुःख किती आलं तरी व्यक्तीने
काय विश्वास सोडू नये भगवंतावर, विश्वास सोडू नये. प्रत्येक 12 वर्षानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असते. शास्त्र सांगते 12 वर्षानंतर सुखी दुःखी होतो, दुःखी सुखी होतो. काही ना काही परिवर्तन मिळते. म्हणून 12 वर्षानंतर महाप्रयाग महाकुंभ त्या ठिकाणी विद्यमान होत असते. माहिती आहे तुम्हाला? 12 वर्षानंतर महाकुंभ काय येतो? कारण की 12 वर्षानंतर परिवर्तन पृथ्वीमध्ये होते आणि परिवर्तनाच्या तरंग लहरी चालतात आणि त्या तरंग लहरी पाण्यावर जेव्हा आदळतात तेव्हा त्याच्यातून एक शक्ती निर्माण होते आणि त्यावेळेस आपण नदीमध्ये जर आंघोळ केली तीर्थामध्ये तर ती शक्ती आपल्या शरीरावर परिणाम करते आणि व्याधीपासून दुःखापासून रोगापासून आपला बचाव होतो. म्हणून आंघोळ असते, शल्प्या काळासाठी नसते. बरोबर नाही? 12 वर्षानंतर परिवर्तन सांगितलेलं आहे शास्त्रकारांनी, वेदांतकारांनी. म्हणून या ठिकाणी थोडा विचार करायला पाहिजे. आज दुःख आहे तर उद्या सुख येऊ शकते. म्हणून धीर कधी सोडू नये. या ठिकाणी सुनीतीला बाहेर काढलं, सुरुचीला आत ठेवलं. एक दिवस घटना घडली. सुरुची आपल्या माहेरी गेली, राजाला न सांगता. राजाला कळलं, मला न सांगता माहेरी गेली. अशा वेळेस त्याला आठवण आली आपल्या पहिल्या पत्नीची. शास्त्रकार म्हणतात आज जरी ही दुनिया आपल्याला टोकत आहे, बोलत आहे, जरी आपला परिवार आपल्याला टोकतो, बोलतो, टोचतो, पण एक सांगू का, एक दिवस जेव्हा आपण त्यांच्याकडे राहणार नाही त्यावेळेस आपली आठवण करू करू ते रड. पण काय नंतर पश्चाताप करून फायदा नाही. तुझं आहे तुझं पाशी परी जागा तू बोललास. म्हणून या ठिकाणी म्हणतात शुद्धोजी महाराज परीक्षित थोडा विचार कर. आज आठवण झाली पहिल्या पत्नीची, कशी असेल, कशी असेल. तिला भेटण्याची इच्छा झाली म्हणून जंगलामध्ये राजा पोहोचले. झोपडीचं दार बंद आहे. राजाने दार ठोकलं, हाक मारली, सुनीती, ए सुनीती. आतमध्ये सुनीती आहे पण तिला रोज असं वाटायचं एक दिवस माझा पती येईल आणि मला प्रेमाने आपल्या घरी वापस घेऊन जाईल. एक दिवस माझा पती येईल, मला घेऊन जाईल. ती वाट पाहता पाहता त्या झोपडीमध्ये राहत आहे. तिने धीर सोडला नाही, त्या झोपडीमध्ये राहत. कोण? राजा. हो, दार तर उघड, झोपडीचं दार उघडलं. राणीने राजाला पाहिलं. सुनीतीला असं वाटते मी स्वप्नामध्येच आहे, माझा पती या ठिकाणी कशाला येईल. मोठी एक सारखी टक पाहते. 5 मिनिटं झाले. राजा बोलला, सुनीती एवढा राग, मला बाहेरच ठेवलं. राजा, माझ्या डोळ्यावर माझा भरोसाच बसला नाही. तुम्ही हो इकडे कशासाठी? आज आठवण आली. जीवनामध्ये आपल्या लोकांची आठवण एक ना एक दिवस तुम्हाला येईल. आज आपण झगडे करतो, भांडण करतो, एकामेकाला शिवी देतो, निघून जा म्हणतो, पण गेल्यानंतर तुम्हाला त्यांची आवश्यकता जीवनामध्ये पडेल. आई असो, बाप असो, पत्नी असो, लेकरं असो, प्रत्येकाची आठवण तुम्हाला एक दिवस येते. पण नंतर रडून फायदा नाही. का? मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे, मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे.
तरह मेरे लगाओगे। एक दिन जब याद तुम्हें मेरी आएगी, जब याद मेरी आएगी तो मेरी तस्वीर को छाती से लगाओगे, छाती से लगाओगे। मैं तो हवा इस तरह पैरे लगाओगे, मैं तो हवा किस तरह मेरे लगाओगे। मैं तो हवा म्हणून वेदांतकार शास्त्रकार म्हणतात कोणी कोणाला थांबवू शकत नाही, किती की पैरे लावले तरी हा जीव या ठिकाणी थांबणार नाही। मग एक दिवस समजा आपण गेलो, काय करा तुम्ही, समजा किती की चांगला जोशी महाराज असत, मग सगळ्या शेवटी काय होईल, जास्तीत जास्त कुठं फोटो किटो दिसला पॉम्पलेटवर तर ज्याच्यावरचं काय करा, घरातलं कोणी असत त्याच्यावरचं काय करा, फोटो छातीला लावू। पण जेव्हा तो तुमच्याकडे होता तेव्हा त्याची कदर केली काय? म्हणून आपल्या नातलगांचे आपले जे संबंध आहेत त्यांची आजच कदर करा, कारण की उद्या त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी सांगतात पती पत्नी फार दिवसाने भेटले आणि त्या ठिकाणी राणीने नमस्कार केला, म्हणतात मस्तक झुकवलं आणि चरणावर स्पर्श झाला मस्तकाचा, मस्तकाचं चामडं राजाच्या पायाचं चामडं दोघांचा स्पर्श झाला। सुनीतीच्या भावना जागल्या आणि सुनीतीला जुने दिवस आठवले, पुन्हा डोळे अश्रूंनी भरले आणि परीक्षित एक मुलगी जशी वडिलाच्या काकीमध्ये जाऊन रडते त्या प्रकारे सुनीती पतीच्या मांडीवर मान टाकून रडायला लागली। आणि परीक्षित आजचा दिवस काय वेगळा आहे, संतान नव्हती म्हणून राणीचा त्याग केला। म्हणून व्यास महाराज म्हणतात, शुभजी महाराज म्हणतात काय, यही रात की सुहाग की, यही रात संपन्न, इसी रात के वीर्य से ध्रुव हुए उत्पन्न, ध्रुव हुए उत्पन्न। परीक्षित आजची रात्र काही वेगळी होती म्हणून म्हणतो काय, मनो इच्छा समोनास्ती देव इच्छा प्रवर्तते। आपण जे विचार करून ठेवलेले आहे, मांडलेले आहे, आपला विचार पूर्ण होईल हे सांगता येत नाही। हा होईल काय, गरम गरम भाकर खाईन, मग सून येईन, त्याच्या पहिले कधी आपले डोळे पांढरे झाले तर मग कोण खाईन, मनाचे विचार पूर्ण होतात काय? म्हणून म्हणतात मनो इच्छा समोनास्ती देव इच्छा प्रवर्तते, भगवंताचीच इच्छा पूर्ण होते।
ज्या विषयासाठी पत्नीचा त्याग केला, आजच्या एका रात्रीने काय केला चमत्कार या संसारामध्ये केला. म्हणून म्हणतो दुःख किती आले तरी रडत बसू नका. एक दिवस उगवे सुखाचा, आणि तो दिवस उगवला. सुरुचीला संतान झाली नाही, परंतु पहिली संतान कोणाला झाली? सुनीतीला झाली. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं काय? ध्रुव. ध्रुव. ध्रुव कोण? जो आपल्या विचारावर अटल राहतो त्याचं नाव आहे ध्रुव. हा, म्हणून नावात ताकद असली पाहिजे. काही काही लोक तर मग आता पहिले गडबडीत नाव ठेवून देते, मग मध्ये महाराज पलटू काय असं. आता कसं आहे, आमचे दादा आहे यांच्या मुलाचं नाव रुद्र. काय? रुद्र. आणि लोय केसा भेटून राहिले मला. काय जो तो म्हणते महाराज काय मायचं पोट्ट ऐकत नाही, मग त्याचं नाव रुद्र पलटू काय. मग मी त्याला म्हणतो तो आमच्या भावालाही मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव रुद्र आहे, पण तो तर बिचारा सात्विक आहे, त्याच्याकडे पाहिलं तर घाबरतो. असा आहे विचार. मग याच्यावर काही फरक पडून काय नावाचा? नावाचा नाही, पण तू या पडून म्हटलं त्याच्यावर. काय काही काही आपल्या विचाराची कल्पना आहे सर्व सोळा त्या गोष्टी. ध्रुव नाव ठेवलं आणि सुरुचीलाही मुलगा झाला. नंतर त्या मुलाचं नाव उत्तम असं ठेवलं. उत्तम. परीक्षित दोन पत्नीच्या मधामध्ये फसलेला राजा उत्तानपाद. आणि एक दिवस हा जो ध्रुव आहे हा वनामध्ये राहतो, म्हणून जंगलातल्या लेकरांसोबत खेळतो. जशी अवस्था बरोबर नाही का तशी मित्र. आणि उत्तम नावाचा तो गावामध्ये श्रीमंतांच्या लेकरांसोबत खेळतो. एक दिवस वनामध्ये ध्रुव खेळता खेळता बाकीच्या लेकरांनी त्याला विचारलं, म्हणजे ध्रुव मित्र बोलले, ध्रुव आम्ही तुझी आई पाहिली रे. का रे तुला वडील आहेत? वडील आहेत तुला की फक्त आईच आहे? ध्रुवला आज वडील हा शब्द थोडा अटपटा वाटला. आणि ध्रुव घरी आले. आईला प्रश्न केला, आई हा बेटा आई मला वडील आहेत काय ग? शब्द ऐकल्याबरोबर सुनीती टोंगल्यावरच झाली आणि मुलाला छातीला लावलं. ध्रुव हा का रे माझं प्रेम तुला कमी पडलं काय? काय कमी केलं मी तुला? आणि आई काहीच नाही. मग तुला तुझ्या वडिलांची आठवण काय आली? म्हणून म्हणतात स्त्री सारखं कोणीच होऊ शकत नाही. स्वतःच्या लेकरासाठी जीवनाचा त्याग करते. बेटा तुला वडील आहेत. कोण आहे? या गावाचा जो राजा आहे ना, ते राजा म्हणजे तुझे वडील. आई माझे वडील राजा आहेत, मग मी झोपलीत का? चल ना त्यांच्याकडे. बेटा आपली हे लायक आहे म्हणे इथं राहायची, म्हणून आपण इथंच राहतो. तुला भेटायचं आहे काय? हो जा भेटून येऊन जा, पण परत येशील. ठीक आहे. ध्रुव आतमध्ये गेला गावात. राजाचा राजवाडा आहे. घरामध्ये शिरला. राजा सिंहासन बसलाय. उत्तम नावाचा मुलगा त्याच्या मांडीवर आहे. समोर दारापर्यंत ध्रुव आले. जाऊ किंवा नाही मनात शंका आहे. राजाने पाहिलं, आपल्या मुलाला ओळखलं, माझा मुलगा आहे. पण ध्रुवला बोलावण्यासाठी मांडीवरला उत्तम नावाचा मुलगा बाजूला उभा केला आणि ध्रुवला हात केले, म्हणे ये बेटा. आणि ध्रुव धावत पडत आपल्या वडिलाकडे आला आणि वडिलाच्या कमरेला आलिंगन दिलं. चिपकला आपल्या वडिलाला. आज जीवनामध्ये पहिल्यांदा वडिलाचा स्पर्श झाला. याच्या भावनेचा सीमाच राहिली नाही, बांधच राहिला नाही. राजाने नंतर सिंहासनावर बसले. ध्रुवला आपल्या मांडीवर घेतलं. बाजूला एक उभी आहे. कोण? सुरुची नावाची स्त्री, दुसरी पत्नी उभी आहे. तिने पाहिलं
आणि ती आक्रोशाने बोलली, राजा, अरे माझ्या मुलाला पायापाशी उभं केलं आणि माझ्या सौतीचा मुलगा मांडीवर बसवला, पकडला ध्रुवचा हात आणि फेकला बाजूला. होत 5 वर्षाचा मुलगा ध्रुव जमिनीवर पडला, डोळ्यात पाणी आलं. पण एवढा घाबरला, काय करावं काही सुचत नाही. घाबरला आणि तसाच जाणार तेव्हा सुरुची पुन्हा बोलली, ध्रुव ऐकून जा, या वडिलाच्या मांडीवर बसण्याची तुझी लायकी नाही. या वडिलाच्या मांडीवर बसण्याची इच्छा असेल तर माझ्या पोटाने जन्म घे. ध्रुव निघून गेला. आई, हा ध्रुव आईचा हात पकडला आणि स्वतःच्या मस्तकावर ठेवला. म्हणे, काय आई, तुला माझी शपथ आहे, ते माझेच वडील आहेत ना? म्हणे, हो हो हो. का बेटा? आई, जर ते माझे वडील आहेत तर त्या ठिकाणी एक लहान आई उभी होती. ती बोलली, काय बेटा? आई, ती लहान आई म्हणत होती, माझी लायकी नाही माझ्या वडिलाच्या मांडीवर बसण्याची. आई, माझी लायकी नाही काय ग? त्यावेळेस सुनीती बोलली, बेटा तुझी लहान आई खरं बोलली. बेटा तुझी लायकी नाही त्या वडिलाच्या मांडीवर बसण्याची. आणि बेटा, या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी लायक बनावं लागते. लायक म्हणजे अवकात हासिल करावी लागते. आई, मी माझ्या वडिलाच्या मांडीवर बसू शकत नाही. सुनीती पुन्हा बोलली, बेटा तुला वडिलाच्या मांडीवर बसायचं आहे, तुझ्या पिताच्या मांडीवर बसायचं आहे. हो बाळ, या पिताच्या मांडीवर बसून काही फायदा नाही. या पिताच्या मांडीवर बसशील अशा लहान आई अनेक येतील आणि तुला फेकून देतील बेटा खाली. बसायचं आहे ना बेटा? मग बसायचंच आहे तर त्या बापाच्या मांडीवर जाऊन बस. आणि त्याचं नाव काय? त्याला परमपिता असं म्हणतात. परमपिता. त्यांच्या मांडीवर जर तू बसला ना बेटा, या जगाची ताकद नाही तिथून तुला खाली फेकून देईल. आई, मला माझ्या परमपिताला भेटायचंय, मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचंय. परमपिता कोठे भेटतो मला सांग. बेटा जंगलात जा, त्याला हाक मार, एक दिवस तुला भेटेल. ध्रुवाने आईला नमस्कार केला. आई, त्यांचं नाव काय? म्हणे नारायण. आणि ध्रुव आईला नमस्कार करून तिथून जायला लागला. भगवंताचं नाम होठावर आहे आणि भगवंताचं नाम स्मरण भजन करत करत देवाच्या शोधामध्ये तो निघाला. शुकदेवजी महाराज म्हणतात, काय म्हणतो ध्रुव? आपण श्रवण करू. पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, दुख निवारे नारायण, दुख निवारे नारायण, दुख निवारे नारायण, दुख निवारे नारायण. पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, पार ब्रह्म परमेश्वर स्वामी, दुख निवारे नारायण, कष्ट निवारे नारायण, दुख निवारे नारायण, कष्ट निवारे नारायण. भज मन नारायण नारायण, भज मन नारायण नारायण, भज मन नारायण नारायण, भज मन नारायण नारायण, भज मन नारायण नारायण,
भज मन नारायण नारायण भज मन नारायण नारायण भज मन नारायण नारायण हरि नारायण नारायणाय श्री हरि नारायण नारायणाय श्री हरि नारायण नारायणाय श्री हरि नारायण नारायणाय पार ब्रह्म परमेश्वर स्वामी पार ब्रह्म परमेश्वर स्वामी पार ब्रह्म परमेश्वर स्वामी पार ब्रह्म परमेश्वर स्वामी दुख निवारे नारायणे दुख निवारे नारायण दुख निवारे नारायण दुख निवारे नारायण ओ भज मन नारायण नारायण 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 जगतारायण नारायण 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 जगतारायण नारायण 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 ओ भज मन नारायण नारायण 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 अष्ट निवार नारायण 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 फोटो काढते ते नारायण नारायण
नाव घेत जा. कोणाचं? माया नाही, देवाचं. हा, कधी कधी फजिती होते काकाजी. हा, एका गावात मी असंच म्हणून राहिलं तर नाव घ्या, पण एवढे लोक बसले होते, त्याच्यात एक बिचारी माई आई असून कोणी तर बिचारी बोलेच नाही. हे टाळ्या वाजवे अशी अशी करत जाय, पण शब्दानं बोले नाही. मग माझा असा येऊन जो नजर माहिती तिथंच जात जाय. मी म्हटलं हे भाई कोण नाही बोलत, कोणी स्टॅच्यू तर नाही केलं. होऊ शकते बा, शपथ घेऊन आली असं घर बळबळा स्वभाव. म्या म्हटलं काकू एक विचारू का? म्हणे महाराज स्टेजवर बसता तरी मन भरलंच नाही काय तुमचं? मी म्हटलं तसं नाही. हा, मला बोलते अशी. काय बोलता म्हणे? म्हटलं काकू सर्वे जण म्हटलं नाव घेऊन राहिले, मी बोंबलू म्हटलं नाभीच्या देठापासून म्हणून राहिलो होतो. तू कोणी घेत म्हटलं नाव? काय म्हणे महाराज तुम्ही तर शिकवता आम्हाला संस्कार म्हणे. म्हटलं बाप्पा मी असा कोणता संस्कार शिकवला का त्याच्यात पण तू नाव नाही घेत? म्हणे काय सांगू म्हणे महाराज. मला काय नका सांगू ते सांग म्हटलं. मी प्रश्न मांडला तू टाळी वाजवतो पण नाव नाही घेत म्हटलं तो तोंडाने. म्हणे महाराज त्याचं नाव म्हणे असं आहे. म्हटलं कसं आहे? म्हणे महाराज काय सांगू? मला हेच सांग म्हटलं तू का नाव घेत नाही? जाऊ द्या ना महाराज मला पाहून घे, टाइमपास काही करू नको. जाऊ द्या ना राहू द्या ना, शपथ म्हणा असं ना तसं ना, सांग पटकन. काय म्हणे महाराज घरच्या नवऱ्याचं नाव म्हणे एवढ्या लोकात घेत असते काय म्हणे? म्हणजे कोणाकोणाची फजिती होते बा नाव घ्याव का नाही घ्या. तसे तर घरात म्हणा आता काय सांगू, एका ठिकाणी चाय पाण्याला गेलो होतो मी, आलो बुवाने काय घरी तर म्हणे हाय ना म्हणे घरी. ते काय म्हणते चिंट्या. मी लेकराला आवाज नका देऊ म्हटलं, लेकराच्या बापाला आवाज द्या. अंदरून आला काकू मोठ्या चिंट्या. हा ना मोठा चिंट्या आला. मग मी विचार केला ह्या चिंट्या कसा वाटा होते कधी कधी हर कर. शुकदूजी महाराज म्हणतात परीक्षित ध्रुव भगवंताला हाक मारत मारत जंगलात पोचला. हाक वैकुंठापर्यंत पोचली. वैकुंठामध्ये महालक्ष्मी नारायणाला बोलली. महालक्ष्मी वैकुंठात आहे. नारायण कुठं आहे? कुठं आहे? वैकुंठात काय? वैकुंठात आहे ना. आराम कसा द्यायचा? स्वामी समर्थासारखा बरोबर नाही काय? स्वामी कशी बसली आहे तशीच आहे ना अवस्था. काही भगवान विष्णूची अवस्था कशी आहे? झोपून टाकू काय? हो मला असं म्हणजे टाइमपास होते. मग पायचा फोटो काढत सांगता येत नाही. अशी बसते काही ते. माझ्या भावना समजून घ्या, मेरी भावना को समजो. हो दादा. लक्ष्मी कुठे बसते? मला काय सांगायचं आहे? नारायण असे बसते. लक्ष्मी महालक्ष्मी जिच्या विना दुनिया चलत नाही ते कुठे बसली आहे? बाय बाय. म्हणजे हिशोब घ्यायला बसले काय ते? नाही ना. मग का बसली असून तिथं? ते अशी पाय चपते म्हणते ना नारायणाचे. खरंच ना वाईट नाही वाटत. तिसऱ्या दिवसात पत्नी आणि पत्नीचे हात आणि पतीचे पाय जेव्हा दोघांचा स्पर्श होतो तेव्हा शुक्र आणि राहू हा जागृत होतो आणि त्या घरात पैसा येते. पैसा माहित आहे? वैकुंठात कोण बसली आहे? महालक्ष्मी. पण कुठं बसली आहे? विष्णूच्या पायापाशी. तुम्ही काही गलत अर्थ काढू नका, मी तुम्हाला म्हणतच नाही. मी त्याच्यासाठी थोडी आलो. हा नाही तर तुम्ही मला माहिती आहे तुम्ही उलट समजता. मी असं म्हणत नाही तिथं बसा म्हणत नाही. आपण डोक्यावरच
आमच्याकडे आहे तुमच्याकडे काहीच नाही म्हणा. एक असते पतिव्रता, काय असते एक पतिव्रता, एक असते पतीच्या वर्ता. समजलं ना ते वर्तावाला? आंघोळ्या झाल्या का सर्वेच्या? हो झाल्या. कपडे कोण धुईन? बाप नको काढू. म्हणजे असं आहे काही वर्त. सांगण्याचा अर्थ काय? कुठे बसली आहे? चरणाजवळ. मग जिथं स्त्री पुरुषाच्या पायापाशी म्हणजे सेवा करते त्या घरामध्ये वैकुंठासारखा आनंद असतो. एका वाक्यात. म्हणून असं बसत ना करू म्हणा, तिथं काम कोण करेल, पण पतीची सेवा करा. काय करा? पतीची सेवा करा. पतीचे पाय पा. पतीले म्हणा आण तुये पाय. नाही तुमचे. आणा म्हणा तुमचे पाय. मग तो म्हणून काय महाराज ऐकलं नाही काय तुम्ही? महाराजांना सांगितलं ना पाय दाबले घरात पैसे येते. आणा तुमचे पाय. दुखून नाही राहील ना. अन्न बच्चा आता इकडे. असं नका करू तुम्ही. तो म्हणून कौन तुम्ही म्हणा आणि ओळण त्याला इकडे. बर बस ओळ. सांग काय काय दुखते. आपली भाषा नाही पाहिजे तिथं लक्ष्मी सारखी भाषा पाहिजे. काय दुखते? पाय दुखते बटे. छाती बसशीन काय? नाही. गलतीनं पतीनं एवढं नाही सांगा, फक्त माय गाय दुखते. भाऊ एवढं कधी सांगितलं तर मग झालं ते वाटच पाहून राहिली. कधी दाबून कधी नाही. काही हरकत नाही म्हणा. चांगलं आहे. एकच सांगायचं आहे, स्त्रीने आपल्या पतीचे सेवा करावी. अर्थ काय? सेवा करावी. मग कोणी म्हणून महाराज तो त्याच्या हिशोबाचा नसला तर होऊ शकू त्या हिशोबाचा नसला, पण आपला देव आपण त्याच्यात पाहायचा असो. पाय दाबा. मग का हो? मग स्त्रीने पतीची सेवा करावी, हरकत नाही, त्याकरता पैसा आहे. स्त्रीला त्रास झाला तर तिचे हात पाय दुखले तर मग तिने कोणाला म्हणावं आणि तिनं समजा म्हटलंय मग ते होत काळ पाच वक्त होते ना समजा. मग पत्नीचा जसा धर्म आहे पतीची सेवा करणे, तसंच पतीचाही धर्म आहे आपल्या पत्नीची सेवा करणे. आलं की नाही? आता बरं वाटते? बरं वाटते ना? पतीनेही पत्नीची सेवा करावी, हातपाय दाबावे. जबरदस्तीने दुखत असेल तर असं म्हणजे एकामेकाची सेवा करा. बरोबर आहे? म्हणजे कसं आहे, घर असं असलं पाहिजे, त्याला वैकुंठ म्हणतात. म्हणजे पैसाच घरात आहे त्याला वैकुंठ म्हणत नाही. एकामेकाचं दुःख ओळखणे त्याला वैकुंठ म्हणतात. आपल्या इथं नाही, माया वांदाच नाही म्हणा तसा. मी तुले म्हणत नाही म्हणा तसं, टेन्शन न घेऊ. मी म्हणतो असतो घरात गेलं म्हणजे बोला थोडी लागते, फक्त असंच कर लागते. आलं म्हणते लक्षात. आलं लक्षात. हा आलं ना. असं असते. वेदांतकार म्हणतात ध्रुव निघाला. लक्ष्मीजी बोलली, भगवान विष्णू म्हणतात त्याची लहान आई जे बोलली ते खरं बोलली, त्याची लायकी नाही, माझं दर्शन त्याने करावं. महालक्ष्मी म्हणते देवा तुम्ही पण लायकी काढता लेकराची, तुम्ही देव आहात ना? म्हणे हो, पण मी काय करू, मी सर्वांना एका नजरेने पाहतो आणि माझ्यापर्यंत तोच पोचतो ज्याची लायकी आहे, अन्यथा माझ्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. परंतु हा ध्रुव लायक आहे, त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मी पाठवून देईल. नारदाला आज्ञा केली, नारद ध्रुवाकडे आले. म्हणून मी 1000 वेळा सांगतो नाव देवाचं घ्या आणि गुरु आपल्या मताने तुम्हाला भेटून जाईल, जर देवाची इच्छा असेल तर. आपण चाललो गुरु बनवाले, ह्या गुरु बनू का तो गुरु बनू, सर्वे गुरु
मोठी शुरू काय सांगू पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के म्हणून या ठिकाणी आता मंत्र नारदजी महाराज बसले नारदांनी दीक्षा दिली गुरु बनले मंत्र दिला आणि मंत्र ध्रुवाने जपणं चालू केलं मंत्र कसा जपला पाहिजे